लोकसभा मतदानाचा पुढचा टप्पा जवळ आला आणि जसा जसा लोकसभेचा मतदानाचा टप्पा पुढे आला तसं प्रत्येक स्तरातून काम करणं गरजेचं आहे आणि पोलीस अधिकारी सुद्धा सज्ज झाले. आपण माझ्या मागे पाहू शकता ज्या पद्धतीने पोलीस कर्मचारी या तुकडीचा एक रूट मार्च चालू आहे. रूट मार्च का तर मुंबईकरांना एक आव्हान आहे की शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, मतदानाचा टप्पा वाढला पाहिजे. या अनुषंगाने निर्भयपणे मतदान होण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च इथे आपण पाहू शकतो. कस्तुरबा पोलीस ठाणे असेल किंवा यांच्यासोबत बीएसएफच्या अगर आपण बोललो तर बीएसएफची तुकडी असेल. टोटल 210 जवान या तुकडीमध्ये आहे. त्याच्यामध्ये त्रिपुरातले 2 तुकड्या 75 त्रिपुरा बघा महाराष्ट्रातील नाही तर भारतातील नॉर्थ ईस्ट भागातला हा जो महत्वपूर्ण टप्पा आहे पोलिसांचा तो या तुकडी समाविष्ट झालाय. एसआरपीएफचे जवान आहेत, होमगार्डचे जवान आहे आणि मुख्यत्वे कस्तुरबाचे जवान या ठिकाणी आहेत. का कारण की प्रत्येकाला एक संदेश दिला गरजेचा आहे, प्रत्येकाला एक संदेश मिळणं गरजेचं आहे की निवडणूक जवळ आल्यात, निवडणूक केल्याच पाहिजे. 20 तारखेला मुंबईचा टप्पा पार पडतोय आणि त्यात चोखपणे मतदानासाठी ही संपूर्ण रूट मार्च प्लॅन झालेली आहे. मी सुनील जोटिंगे, मुंबई नंकासाठी.